कलकत्ता येथील डॉक्टर तरुणीवरती जो बलात्कार अत्याचार करण्यात आले आणि तिची हत्या करण्यात आली, ह्या गोष्टीचा तर तीव्र शब्दामध्ये निषेध केला पाहिजे। कारण अशा प्रकारे डॉक्टर्सवरती हल्ले करणं, महिला किंवा मुली डॉक्टर्स आहेत त्यांच्यावरती अत्याचार करणं, बलात्कार करणं, ह्या घटना म्हणजे अत्यंत निंदनीय अशा आहेत की जे डॉक्टर्स प्रशिक्षणार्थी आहेत, जे तिथे हॉस्टेलमध्ये राहत आहेत, एक तर त्यांच्या राहायच्या धड सुविधा नाही आहेत किंवा रात्री बेरात्री त्यांची ड्युटी असते, 2 वाजता ही रात्री ड्युटीवरती होती आणि त्या हॉलमध्ये ती गेलेली असताना पुढे तिचं काय झालं कोणाला काहीही माहीत नाही आहे। अशा प्रकारे बलात्कार करून हत्या करणं म्हणजे ह्या गोष्टीने पुन्हा एकदा दिल्लीच्या निर्भयाची आठवण झालेली आहे की भयानक प्रकारे अत्याचार तिला सोसावे लागले होते। त्याच्यानंतर संपूर्ण देशामध्ये एक मोठं आंदोलन उभं राहिलं होतं। आजही देशभरातल्या डॉक्टर्सने ह्याचा धिक्कार केला आहे, निषेध केला आहे आणि अशा गोष्टी होऊ नये, डॉक्टरांना संरक्षण असायला पाहिजे। आणि जिथे मुली डॉक्टर्स आहेत, महिला डॉक्टर्स आहेत, तिथे रात्री जेव्हा त्या ड्युटी करतात तेव्हा तिथले वॉर्ड बॉयज असतील किंवा तिथला कोण स्टाफ असेल तो कसा आहे, काय आहे, त्यांच्या जीवाची किंवा त्यांची सुरक्षितता काय आहे त्या शिकायला येत आहेत, त्या पेशंट्सला ट्रीट करतायत। आणि अशा अवस्थेमध्ये या मुली तिथे एकट्या राहत असताना त्यांच्या जीवाची आणि त्यांच्या शरीरावरती जर असे हल्ले होत असतील तर निश्चितच हे एक चिंतनीय विषय आहे। संपूर्ण देश हलवून टाकणाऱ्या ह्या घटना आहेत आणि ह्याच्याकडे आपण अत्यंत गांभीर्याने बघितलं पाहिजे। आपल्या अशा गुन्हेगारांना ताबडतोब फास्ट ट्रॅकवरती शिक्षा होणं आवश्यक आहे आणि असे गुन्हे पुन्हा होणार नाहीत। त्याच्यासाठी आपण जे आपल्याकडे एवढे वर्मा कमिशन आणलं, एवढे मोठे कडक कायदे झाले, पण त्या कायद्याचा वापर ह्या गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी तातडीने झाला पाहिजे, फास्ट ट्रॅकवर झाला पाहिजे। कारण ह्या मुली आमच्या देशातल्या जर सुरक्षित नसतील, डॉक्टर्स आमचे सुरक्षित नसतील तर डॉक्टर्स कशा प्रकारे पेशंट्सला ट्रीटमेंट देणार आहेत। म्हणून ह्या डॉक्टर मुलीवरती झालेला अत्याचार हा अत्यंत निंदनीय आहे आणि याची कडक चौकशी होऊन ताबडतोब गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आम्ही करतो।